कॅम्पबद्दल एक विद्यार्थी म्हणून? नमस्कार, मी भुजबळ नॉलेज सिटीची एक विद्यार्थिनी. आम्ही बेसिकली इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि फार्मसी इन्स्टिट्यूटमधून आलो आहे. आम्ही चांदोरी गाव हे NSS कॅम्पसाठी निवडला. हा आमचा दुसरा वर्ष आहे. तर ह्यात आम्ही जनसेवा तसेच स्वच्छता अभियान राबवतो. NSS कॅम्पमध्ये आम्हाला वेगवेगळे सेशन घेतले जातात. त्याच्यामध्ये आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे ते शिकवलं जातं. तसेच काल 15 जानेवारी 2025 रोजी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प राबवला होता. आणि असेच आम्हाला म्हणजे अभ्यासाबरोबर आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, समाजाचे कोणते कार्य निभवले पाहिजे, आम्हाला हे ह्या कॅम्पमध्ये शिकवत आहे. थँक्यू. काय सांगशील या कॅम्पबद्दल? मी मेट भुजबळ नॉलेज सिटीचा इंजिनिअरिंगचा स्टुडंट असून आम्ही NSS कॅम्पसाठी चांदोरी या गावात 7 दिवसाचा कॅम्प आयोजित केला आहे. तर या कॅम्पसाठी आम्ही 75 स्टुडंट आणि फार्मसीचे काही स्टुडंट आम्ही सर्व 7 दिवस श्रमदान करणार आहोत. तर यासाठी आम्हाला आमचे इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी माननीय श्री पंकज भुजबळ साहेब असतील, कॉलेजचे प्रिन्सिपल वाणी सर असतील व इतर HOD व इतर शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांचे आमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसे इथे यांचे सहकार्य व विद्यार्थ्यांनी श्रमदानासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच गावात स्वच्छता, रक्तदान शिबिर व इतर उपक्रम आम्ही यामार्फत राबवत आहोत. काय सांगशील या कॅम्पबद्दल? नमस्कार, मी प्रणव राऊत. आम्ही गेल्या 3 दिवसापासून चांदोरी या गावात आलेलो आहे. NSSचा स्पेशल विंटर कॅम्प आहे. आम्ही सगळे इथे स्वयंसेवक आहे. गेल्या सोमवारपासून आम्ही इथे आहे आणि रविवारपर्यंत आम्ही या गावाची सेवा करणार आहे. यामध्ये 2-3 प्रकारचे नुक्कड नाटक आहे. त्याच्यामध्ये अनिमिया एक थीम आहे, त्यानंतर मोबाईलचे दुरुपयोग किंवा उपयोग ही एक थीम आहे. त्याच्यानंतर बरेच आमचे रोजचे एक्सपर्ट सेशन्स चालू आहे. गावात स्वच्छतेचंही काम चालू आहे. त्याचबरोबर आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतोय. जसं काल आम्ही पशुसंवर्धनविषयी जनजागृती केली, एक रक्तदान शिबिर घेतले, उद्या एक डोळे तपासणीचे शिबिर होणार आहे. या सगळ्या गोष्टी आहे आणि सोबतच अजून गावाची स्वच्छता जनजागृती करून या ठिकाणी हा कॅम्प असा चालू आहे. आणि मी माझे प्राचार्य डॉक्टर वाणी सर, डॉक्टर क्षीरसागर सर, आदरणीय भुजबळ मॅडम, आदरणीय समीर भाऊ आणि माझे सगळे सहकारी फॅकल्टी पटणी सर, भाटे सर असतील, राहुल सर असतील, या सर्वांचा आभारी आहे. आणि या कॅम्पमधलं बरंच आम्हाला शिकायला भेटलं. माणुसकीची जाणीव झाली. दुसरी गोष्ट, माणूस माणसासाठी धावला पाहिजे. पैसे सगळ्यात नसतं, सेवाभाव असलं गरजेचं आहे म्हणा. तर विद्यालयामध्ये अभ्यास वगैरे या गोष्टी सोडून बाकी इतर सोशल किंवा सामाजिक कामांमध्ये लोकांनी गुंतलं पाहिजे. बस एवढंच. धन्यवाद. नमस्कार, आपल्या उपक्रमाबद्दल आम्हाला माहिती द्या. नमस्कार, मी प्राध्यापक योगेश पाटील व हे माझे सहकारी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग व इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर चांदोरी येथे आयोजित केलेले आहे. हे ह्या गावामध्ये आम्ही ह्या गावाची दुसऱ्यांदा या ठिकाणी निवड केलेली आहे. 7 दिवसाचा हा कॅम्प असेल. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगकडून 75 मुलं व मुली और इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीकडून 50 मुलं व मुली या ठिकाणी श्रमदानासाठी आलेले आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी गावामध्ये जिथे कुठे अस्वच्छता असेल, अमरधाम असेल, खंडेराव महाराज मंदिर असेल, महादेव मंदिर असेल किंवा सभामंडप असेल, सोसायटीचा काही भाग असेल, या ठिकाणी आम्ही श्रमदान करून इथली स्वच्छता करणार आहोत. हा आमचा उपक्रमाचा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे कालच इथे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. मुलांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व या माध्यमातून आम्ही जवळपास 36 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी, त्यामध्ये काही प्राध्यापक होते आणि काही विद्यार्थी होते, यांनी मिळून 36 लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी थॅलेसिमिया हा एक दुर्धर आजार आहे. या आजारामध्ये जो कोणी पेशंट असतो, रुग्ण असतो, त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त तयार नाही होत. तर हा आजार कसा होतो, त्या आजारापासून बचाव करण्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे, आपला आहार कसा असला पाहिजे, या संदर्भामध्ये आम्ही गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. तसंच गावकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि आमचे जे स्वयंसेवक असतील त्यांचं आरोग्य चिकित्सा आम्ही करणार आहे. त्या ठिकाणी नेत्र तपासणी आम्ही करणार आहोत. 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्याख्याते असतील, त्या व्याख्यात्यांचा अनुभव असेल, त्या अनुभव आमच्या स्वयंसेवकांसोबत आम्ही या ठिकाणी शेअर करणार आहोत त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून. या उपक्रमासाठी आम्हाला
खास करून जे मोलाचं मार्गदर्शन लाभलंय व सहकार्य केलंय आमचे इन्स्टिट्यूट MET भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त संस्थापक अध्यक्ष आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय विश्वस्त पंकज भाऊ, आदरणीय विश्वस्त समीर भाऊ भुजबळ, आमच्या मार्गदर्शिका शेफालीताई भुजबळ, गावचे सरपंच आदरणीय खरात साहेब असतील, आदरणीय उपसरपंच मोनिकाताई टर्ले असतील, त्या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, गावातले प्रतिष्ठित व्यक्ती असतील, इतर नागरिक असतील, यांनी आम्हाला या ठिकाणी मोलाचे सहकार्य केले व आम्हाला येणाऱ्या 7 दिवसामध्ये ज्या काही बेसिक नीड्स असतील, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहे. इथे मुलं मुक्कामी असतात, त्यांची जेवणाची वगैरे सगळी काही व्यवस्था उत्तमरित्या आम्ही या ठिकाणी केलेली आहे. यातून आमचं एकच ध्येय आहे का मुलांमध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमधून मिनिमम रिसोर्सेसमधून गावचे लोक आपली उपजीविका, आपला उदरनिर्वाह, आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगतात, त्याच्यामध्ये एक समोपचाराने कसं राहतात, मुलांमध्ये नेतृत्व गुण तयार झाले पाहिजे, सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली पाहिजे. आणि जसं महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं का गावाकडे चला, गावाचा जर विकास झाला तर गावाचा विकास झाला तर त्या तालुक्याचा विकास होईल, जिल्ह्याचा विकास होईल, राज्याचा विकास होईल आणि पर्यायाने देशाचा विकास झाल्याशिवाय या ठिकाणी राहणारच नाही. या मागचा आमचा हाच एक मोठा हेतू आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.